नमस्कार साहेब. आपलं इंदापूरचं मार्केट कुठं येतंय? इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही इंदापूर अकलूज रोडवर आहे, हायवेच्या लगतच आहे. म्हणजे इंदापूर आम्हाला आम्हाला इंदापूर संभाजीनगर फुलंब्रीहून आम्हाला नाशिक जवळ पडतं का हे इंदापूर? तुम्ही आता लोकेशन मध्ये हे टाका ना, म्हणजे तुम्हाला किती अंतर पडतंय चेक करा ना. असं का? इंदापूर कोणत्या जिल्ह्यात येतंय? पुणे जिल्हा, पुणे जिल्हा. पुणे. हो, पुणे जिल्हा. असं असं मग आम्हाला नाशिकच जवळ पडेल का? हा, तुम्हाला नाशिक जवळ पडेल. पण आपल्याला आता कसं होतं की मी पुण्यामध्ये बऱ्यापैकी जरा ट्रॅफिकची समस्या वाढायला लागली आहे, जागेची समस्या वाढायला लागली आहे. त्यामुळे नाशिक आणि इंदापूर पण टार्गेट केलेलं आहे. ज्या शेतकऱ्यांना असं वाटतंय की आपल्याला सोयीस्कर इंदापूर आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या, त्यांनी इंदापूरला यावं. ज्यांना वाटतंय उत्तर महाराष्ट्रातल्या तुमच्यासारख्या तिकडल्या शेतकऱ्यांना, त्यांनी नाशिकमध्ये यावं. 14-15 तारखेपासून होईल ना आमचं चालू. बर बर. हा, 5 एकर बाग आहे आपल्याकडं. बर. काही अडचण नाही. तुम्ही दोन्हीकडल्या व्हिडिओ चेक करा आणि मार्केटिंगचा अभ्यास करण्यासाठी आमच्या प्रत्यक्ष मार्केटला भेट द्या, जेणेकरून आपले पैसे बनवायचे आहेत यावर्षी. भले जाग्यावरती देणार असाल तरी काय रेट चाललाय तेही चेक करा. आलं लक्षात. आणि पैसे बनवूया आपण. जागेवर काय होतं साहेब, ते चांगला माल मागते हा, आणि मग ते चांगला माल गेल्यावर मग ते प्लॉट फिक्का पडून जातो. नक्कीच. चांगला माल घेऊन जातात, शेलका नाक तोडून घेऊन जातात, ही समस्या आहे. हा, हे कसं 10-5 ट्रे काही खराब होत्या, काही चांगला माल येतो, काही गाडीची, मग ते ऍडजस्टमेंट होतो एवढं तेवढं. हो 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 हो. नाही, काही अडचण नाही. आता युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून किंवा इंस्टाग्रामच्या माध्यमातून महाराष्ट्रभर आपण आपली जी माहिती आहे मार्केटची, भले ती पुणे असेल, नाशिक असेल, इंदापूर. तुमची मी एकाच ठिकाणी चालतो. 2 वर्ष 20 वर्षाकडे चाललो मी नाशिकला. आता ज्याच्या त्याच्या भावना असतात, त्याच्यातून आपल्यात काय फरक आहे हे नजरेने पाहिलं पाहिजे. पण आता माल जास्तीचा आहे. 2 वर्ष थोडं थोडं होतं. बर बर. 2-5 गाड्या ते ढकलं. बर. पण मग मी आता कंटिन्यू तुमच्याकडे चाललो. नक्की नक्की, काही अडचण नाही आपल्याकडे. मग मला त्रास नाही झाला पाहिजे. मी लगेच बाग उपटूच तर चालत, म्हणजे असं माणूस मी. माझ्याकडे आज ज्यांनी माझ्याकडं जे आज उद्घाटन केलं ते ज्योती मोरे म्हणून माझे माढा तालुक्यातले 22 गावचे शेतकरी आहेत की जे 35 वर्षापूर्वी मी ज्यावेळेस व्यवसायात आलो त्यांचा पहिला माल बोरं ही मी विकली. आज त्यांची डाळिंब मी पुण्यामध्ये विकतोय. आज नाशिकमध्ये त्यांच्या हस्ते मी नारळ फोडला. खरं तर 35 वर्षाचं नातं जर माझं त्या कुटुंबाशी राहत असेल, असे अनेक शेतकरी आहेत की ते पुन्हा केडी चौधरी सोडून कुठे जात नाहीत. हा, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. तुम्ही एकदा आम्हाला भले नाशिकला जोडा, जॉईंट व्हा किंवा पुण्याला व्हा, नाशिकलाच करू आम्ही. काही अडचण नाही. तिथंही आपल्याकडे ग्राहक वर्ग भरपूर आहे. गाडी किती वाजता येऊ द्यायची, कसं नियोजन? रात्री गाडी तिथं संध्याकाळी तुम्ही किती वाजता घेऊन जा, 5-6 वाजेच्या पुढे. तिथं माल उतरल्यानंतर तुम्ही अजिबात मालाला हात लावायचा नाही. हात बांधून उभं राहायचं. सगळी यंत्रणा आमची माणसं करतात, उतरून घेतात, कॅरेट पलटी करून तुमच्या गाडीत टाकतात. निवड प्रक्रिया आमचीच माणसं करतात. उद्या त्या निवडीमध्ये काही जर चूक झाली तर त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई आमच्या वतीने केली जाते. पण तुम्हाला कुठलंही वजन कमी केलं जात नाही, माल खराब निघला म्हणून, किंवा त्याच्यामध्ये रेट कमी केला जात नाही. ह्या सगळ्या ज्या सिस्टीम लावलेल्या आहेत. कारण पूर्वी आपण जे काही रात्री आरामाला जागा आहे, आरामाला तिथं शेतकरी निवास आहे, संडास बाथरूम आहे, त्याच्यावरती आमचा कर्मचारी काम पाहतो तिन्ही ठिकाणी, म्हणजे इंदापूर, पुणे, नाशिक. झोपण्याची पहिली व्यवस्था आम्ही केलेली. मच्छर काही नाही, मच्छर नाही. तुम्ही एकदा पहा, आणि जर तुम्हाला असं वाटलं मच्छर आहेत, मी तुम्हाला लगेच लॉज मध्ये तिथे व्यवस्था करेन, जर तुम्हाला तशी काय व्यवस्था चुकीची वाटली तर. हो का? आता तुमचं वय साधारणतः 60च्या पुढे गेलेलं आहे. 60 आहे. सांगतो ना, तुमच्या आवाजावरून मी ओळखलं. तुमचं वय 60च्या आजूबाजूला आहे आणि अशा अवस्थेत माणूस रिटायरमेंट घेतलेला असतो. कारण मी तुम्हाला पाहिलं नाही, पण तुमचा आवाज मला सांगतो की तुम्ही 60च्या आसपास आहात. तर ह्याच्यामध्ये मुद्दा असा आहे की आपल्याला कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे. डाळिंब उत्पादक सधन कुटुंबातला आहे तो. असं काय झोपडपट्टीत राहणारा नाही की मच्छरमध्ये जाऊन झोपू शकतो. डाळिंब लावणारा एकतर ते एक चांगल्या लेवलचाच माणूस असतो. त्याचा जर लॉस झाला तरी तेवढी सहन करण्याची शक्ती असेल तरच तो डाळिंब लावतो. हा, तर तुम्हाला कुठलेही त्रास होणार नाही. तिथं सगळी VIP ट्रीटमेंट प्रत्येक शेतकऱ्याला आहे.
म्हणजे तुम्ही जे जाणार तिथं गेल्याच्या नंतर तुम्हाला काही हात लावा लागणार नाही. आमची सगळी यंत्रणा काम करते. तुम्हाला तिथं चहा नाश्त्याची सगळी व्यवस्था, झोपण्याची व्यवस्था, ही सगळी व्यवस्था नाशिक मार्केटमध्ये आपण प्रीमियम कृषी मार्केटमध्ये केलेली आहे. बर बर. हा, त्यामुळं तुम्ही निश्चिंत राहा आणि तुमचा जो माल आहे तो अगदी आमचा घरचा समजूनच आम्ही तो विकू आणि एकदा विश्वास पटल्याच्या नंतर. आणि मी दुसरा एक मुद्दा आता प्रामुख्याने घेणार आहे की जागेवरती एक महिला माझ्याकडे शेतकरी IT क्षेत्रात काम करणारे तिचे पती ज्यावेळेस माझ्याकडे आले होते पुण्याला परवा, तर तिने गावाकडे गेल्या सहज 3 किलो डाळिंब खरेदी केली जिथं तोडणी चालली होती. तर तिला तो त्या ग्राहकाने जो घेतलेला माल होता म्हणजे बागेमध्ये शेतकऱ्याकडनं त्या काट्या वजन केला तर त्याचा 3 किलो माल साधारणतः तिने घेतला. पण तिला वाटलं यार काहीतरी जास्त आले म्हणून चेक केला तर तो 4.5 किलो भरला. म्हणजे ह्याचा अर्थ मला आता ही जनजागृती करायची की भविष्यामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या काटा आपलाच ठेवला पाहिजे. जागेवर देताना सुद्धा तो आपल्या काट्यानेच दिला पाहिजे. कारण त्याच्यामध्ये मी होलसेलचे काटे जर लागले ना तर होलसेलचे काटे सुद्धा हे नाही. उद्या आमच्याकडे जरी माल पाठवत असेल तरी वजन करून पाठवा, हे बी मी आवाहन करणार आहे. कारण एक फळ सुद्धा आपल्याला किती किमतीचं आहे हे डाळिंब पिकवल्यानंतरच कळतं. बरोबर. कारण आपण 4 वर्षापासून लावले, नवीन आहे, खूप परेशानी झाली. तुम्ही खाताना सुद्धा चांगलं डाळिंब कधीच खाणार नाही, फुटलेलंच खाणार शेतकरी. खरंय. म्हणून तुमच्या डाळिंबाची काळजी मी बागेपासून घेणार. वजन करून माल पाठवा, काही अडचण नाही. पण तुम्ही या, तिथं जावा, पहा. तुम्ही आम्हाला एकदा पकडल्याच्या नंतर कोणालाही परत दुसरीकडे जाण्याची इच्छा होणार नाही. बरं, चालेल. हो 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 हो. तुम्ही पुण्याला असता का नाशिकला? मी फिरती असतो. मी कुठेही. उद्या वाटलं मला नाशिकला थांबायचं मी नाशिकला थांबेल, मला वाटलं पुण्याला थांबायचं पुण्याला थांबेल, इंदापूरला. कारण मी सगळीकडे हे मॅनेजमेंट पाहतो. आपली टीम सगळी घरातली आहे, काही अडचण नाही. बरं. आणि 14-15 नंतर मग काय परिस्थिती? काय म्हणले? भाव कमी वाटले? भाव थोडे तेल्यामुळे थोडासा माल हलका आलेले आहेत बाजारपेठेतून. थोडा आंबा स्वस्त आहे. एक 4-7 दिवस गेल्यानंतर विरळून काढा, बाजार परत जागे होतील, काळजी करू नका. बरं. हो 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 हो. चालेल सर. 15 तारखेला येईल गाडी आपली. हो, येऊ द्या. कधी येईल? 15. ठीक आहे. शनिवारी रविवारी फक्त मार्केट बंद असतं नाशिक. बरं. विक्री इतर दिवशी कधी पाठवा, काय अडचण नाही. चालेल. ओके, धन्यवाद. हो सर. धन्यवाद.